Hello children, now let's start with lesson number 6, variety in food. अन्नातील विविधता. Try this. We use the vegetables and grains bought from the market to prepare the different dishes in our meals. Let us carry out the following activity related to food. बघा, आपण बाजारातून वेगवेगळे धान्य, भाज्या आणतो रोजच्या स्वयंपाकासाठी. आता त्याच्याशी रिलेटेड एक छोटी ॲक्टिव्हिटी करायची आहे. फाइंड आउट विच व्हेजिटेबल्स अँड ग्रेन्स डज युअर फॅमिली बाय फ्रॉम द मार्केट. सगळ्यात पहिले आधी तुम्हाला शोधायचं आहे की तुमच्या घरचे बाजारातून कोणती भाजी कोणतं धान्य आणतात. ॲज शोन बिलो, मेक अ टेबल ऑफ द डिफरंट डिशेस प्रिपेअर्ड फ्रॉम द डिफरंट ग्रेन्स ऑफ व्हेजिटेबल्स ॲट होम. आणि खाली एक टेबल दिला आहे, त्या टेबलप्रमाणे तुम्हाला ॲक्टिव्हिटी ती कॅरी करायची. काय करायचं आहे बरं, तर पहिले तुम्हाला एखादं धान्य किंवा एखादी भाजी घ्यायची आहे. जसं त्यांनी दिलं राईस, ओके, म्हणजे तांदूळ. त्या तांदळापासून कोणते पदार्थ तयार झाले आहेत, तर भाकरी, इडली, भात. टोटल नंबर किती आहेत डिशेसचे, तर 3. म्हणजे राईसपासून 3 डिशेस तयार झाल्या आहेत. लुक ॲट युअर लिस्ट. इफ अ ग्रेन ऑर व्हेजिटेबल इज यूज टू मेक मोर दॅन 1 फूड ॲटम, राईट द टोटल नंबर ऑफ सच ॲटम्स इन द नेक्स्ट कॉलम. आता जेवढे डिशेस तुम्ही तयार करणार तेवढे तुम्ही त्या लास्ट कॉलममध्ये लिहून काढणार आहे. कंपेअर युअर लिस्ट विथ दॅट ऑफ युअर फ्रेंड्स. इन युअर टेबल ॲट द फूड दॅट आर इन द लिस्ट बट नॉट युअर्स. फॉर एक्झाम्पल, बघा आता काय करायचं आहे की हा जो टेबल आहे तो जसं तुम्ही तयार करणार आहात तसे तुमचे फ्रेंड पण तयार करणार आहात. म्हणजे राईसपासून तुम्ही डिशेस लिहिताय तर तुमचा फ्रेंडसुद्धा राईसपासूनच डिशेस लिहिणार. आता दोघांचे डिशेस वेगवेगळे असू शकतात, तर जी डिश त्याच्या कॉलममध्ये आहे पण तुमच्याकडे नाही ती तुम्ही ॲड करून घेणार आहे, आणि जी तुमच्याकडे आहे त्याच्याकडे नाही तर तुमची डिशेस तो त्याच्या कॉलममध्ये ॲड करणार आहे. जसं त्याने एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला की तुमच्या फ्रेंडच्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसतं आहे की त्याच्या घरी राईसपासून मोदक तयार होतात आणि डोसा तयार होतो, ओके. म्हणजे तुम्ही हे 2 फूड आयटम्स तुमच्या लिस्टमध्ये ॲड करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की राईसपासून मोदकसुद्धा तयार होतो आणि डोसासुद्धा तयार होतो. यू विल रिअलाइज दॅट व्हेरियस डिशेस कॅन बी मेड फ्रॉम द सेम इन्ग्रेडियंट्स. म्हणजे तुमच्या काय लक्षात येईल की एकाच पदार्थापासून वेगवेगळ्या डिशेस तयार होतात. इवन वेन देर इज अ व्हरायटी इन द डिशेस, द बेसिक इन्ग्रेडियंट्स remains the same. In the example above, we saw various preparations of rice. Note that there is diversity in the food items of the different states of our country. बघा, तुम्हाला काय लक्षात येईल की जरी तो मेन बेस इन्ग्रेडियंट म्हणजे जो बेस काय आहे या सगळ्या पदार्थांचा, तर राईस, तांदूळ, आणि या तांदळापासून वेगवेगळे पदार्थ तयार होतात. म्हणजे इन्ग्रेडियंट एकच आहे पण त्याच इन्ग्रेडियंटपासून पदार्थ कसे आहेत तर खूप वेगवेगळे आहेत, ओके. जसं आपण पाहिलं तांदळापासून काय तयार झाले तर मोदक, डोसा, भात, इडली, भाकरी, ओके, आणि अजून खूप सारे पदार्थ आहे जे राईसपासून तयार होतात. आता काय सांगितलं आहे की आपल्या देशामध्ये वेगवेगळे राज्य आहेत आणि या वेगवेगळ्या राज्यांमध्ये अन्नामध्ये खूप विविधता आहे. जसं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातात फिरायला, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातात, तर प्रत्येक राज्याची एक फूड स्पेशालिटी असते, ओके. तुम्ही समजा आता केरळला गेला तर तुम्ही म्हणणार की केरळची स्पेशल फूड डिश काय आहे. तुम्ही जर गोव्याला गेलात तर गोव्याची स्पेशल फूड डिश काय आहे, ओके. जर प्रत्येक ठिकाणाच्या फूड आयटम्समध्ये व्हरायटी असते. यूज युअर ब्रेन पॉवर. इन एव्हरी रिजन दॅर इज वन स्टेपल फूड. व्हॉट इज द रिझन फॉर दॅट. काय दिलं आहे बघा की प्रत्येक राज्यामध्ये एक स्टेपल फूड असतं. स्टेपल म्हणजे मेन अन्न असतं. त्याचं कारण काय ते आपण पुढे बघणार आहोत. सेकंड, वाय डज द स्टेपल फूड ऑफ पीपल व्हेरी अकॉर्डिंग टू रिजन. वेगवेगळ्या प्रदेशानुसार लोकांचं स्टेपल फूड का बदलतात, ओके. मेन अन्न का चेंज होतं. जसं काही प्रदेशात भात जास्त खाल्ला जातो, काही प्रदेशात पोळ्या जास्त खाल्ल्या जातात, काही प्रदेशात भाकरी जास्त खाल्ली जाते. तर ह्याचं कारण काय आहे ते आपण पुढे बघणारच आहोत, ओके. नाव कॅन यू टेल. आता तुम्हाला एक मॅप दिसतोय इंडियाचा, आणि या इंडियाच्या मॅपमध्ये तुम्हाला कशाची माहिती दिली आहे ते तुम्हाला मेजर फूड क्रॉप्स, ओके. प्रत्येक राज्यामध्ये महत्त्वाचं पीक कोणतं आहे त्याची माहिती दिलेली आहे. जसं राईस, व्हीट, ज्वार हे तुम्हाला 3 धान्य आहेत आणि ह्यांची माहिती दिली आहे. आता तुम्हाला इंडेक्स दिसत आहे या मॅपमध्ये. या इंडेक्समध्ये तुम्हाला राईस, व्हीट, ज्वार ह्यांचे चिन्ह दिले आहेत. हे चिन्ह जिथे जिथे आहेत त्याप्रमाणे तुम्हाला कळेल
की त्या राज्यात हे पीक जास्त उगवलं जातं किंवा त्या राज्यात हे पीक उगवलं जातं. जसं राईस तुम्हाला दिसत आहे, तर राईसचं चिन्ह कुठे आहे बघा, तर तुम्हाला कोकण किनारपट्टीवर आहे, जिथे जिथे पूर्ण इंडियाची तुम्ही हे बघा किनारपट्टी जी आहे, समुद्र किनारपट्टी, तिथे तुम्हाला दिसत असेल की तिथे राईस जास्त प्रमाणात उगवलं जातं. तुम्ही सिंपल आपलं महाराष्ट्र घ्या, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला राईस किनारपट्टीवर दिसत आहे, त्यानंतर तुम्हाला ज्वार दिसत आहे, त्यानंतर तुम्हाला वीट दिसत आहे, म्हणजे हे धान्य आपल्या महाराष्ट्रामध्ये उगवले जातात. मग तुम्ही जर वरती गेलात, नॉर्थमध्ये गेलात, जिथे पंजाब आहे, पंजाब हरियाणा त्या साईडला वरती नकाशाच्या वरती जर तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल की तिकडे वीट म्हणजे गहू जास्त प्रमाणात उगवलं जातं. याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे की कोणतं धान्य कोणत्या राज्यांमध्ये उगवलं जातं. ओके, स्टडी द मॅप गिवन बिलो. तुम्हाला जो मॅप दिला आहे त्या मॅपचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. स्टडी द मॅप गिवन अबाव. ऑब्झर्व द डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड क्रॉप्स इन द कंट्री. स्टडी हाव द डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रॉप्स व्हॅरीज इन डिफरंट रिजन. बघा, तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे कोणतं धान्य कोणत्या राज्यात आहे. ओके, तर आता पहिला प्रश्न काय दिला आहे, विच फूड क्रॉप इज ग्रोन ऑन अ लार्ज स्केल इन द कोस्टल रिजन. कोस्टल रिजन म्हणजे किनारपट्टी, समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रदेशात कोणता पदार्थ जास्त उगवला आहे. तर तुम्हाला दिसत आहे की कोणता पदार्थ आहे, तर तो आहे राईस. ओके, म्हणजे तांदूळ. त्यानंतर विच फूड क्रॉप्स आर ग्रोन इन नॉर्थ इंडिया, म्हणजे उत्तर भारतात कोणकोणते खाद्य अन्न पिके होतात. तर कोणते होतात बघा, नॉर्थ म्हणजे वरती. ओके, नकाशाच्या वरती पहा तर तिकडे तुम्हाला लक्षात येईल की जास्त प्रमाणात कोणतं धान्य तिथे उगवलं जातं, तर ते आहे गहू. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न काय दिला आहे, विच इज द मेजर फूड क्रॉप इन द सेंट्रल रिजन. सेंट्रल रिजन म्हणजे मध्यवर्ती भागात, देशाच्या मध्यवर्ती भागात कोणते मुख्य खाद्य अन्न पीक घेतले जाते, तर ते आहे गहू. ओके, मध्ये सेंटरमध्ये बघा गहू जास्त प्रमाणात घेतलं जातं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न काय दिला आहे की राईस इज ग्रोन ऑन अ लार्ज स्केल इन द सदर्न पार्ट ऑफ इंडिया, वाय इज धिस सो. म्हणजे काय दिले की भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते, यामागचे कारण काय आहे. तर तांदूळ हे जास्त करून म्हणजे किनारपट्टीवरच का उगवलं जातं, त्याच्या मागचं कारण असं आहे की तांदळाच्या पिकाला उष्ण आणि दमट हवामान भरपूर प्रमाणात लागतं. ओके, त्याला भरपूर पाऊस लागतो आणि भारताच्या दक्षिण भागामध्ये दक्षिण भागातील किनारपट्टीच्या भागात हे वातावरण असतं आणि त्यामुळे हे वातावरण अनुकूल असल्यामुळे त्या ठिकाणी तांदळाचं पीक जास्त प्रमाणात येतं. ओके, आता आपण पुढे जाऊया. Agriculture is the main occupation in all parts of our country. It is mainly dependent on rainfall. आता काय दिले की आपल्या देशाचं सगळ्यात महत्त्वाचं ऑक्युपेशन म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय आपल्या देशाचा आहे तो म्हणजे ॲग्रिकल्चर, म्हणजे शेती. आणि शेती ही पूर्णपणे पावसाळ्यावरती अवलंबून असते. द रेनफॉल रिसिव्ड इन ऑल रिजन्स इज नॉट द सेम. बघा, प्रत्येक रिजनमध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये सेम पाऊस पडतो का, तर नाही. इन रिजन्स ऑफ हाय रेनफॉल क्रॉप्स सच ॲज राईस, कोकोनट, रागी अँड वराई आर ग्रोन. बघा, ज्या ठिकाणी ज्या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडतो तिथे कोणते पीक उगवले जातात, तर राईस म्हणजे तांदूळ, नारळ, रागी आणि वराई हे पदार्थ तिथे उगवले जातात. वीट, तूर अँड सोयाबीन आर ग्रोन इन रिजन्स ऑफ मॉडरेट रेनफॉल. जिथे पाऊस कमी आहे, एकदमही कमी नाही आणि एकदमही जास्त नाही, मीडियम आहे. ओके, मॉडरेट म्हणजे मीडियम, त्या ठिकाणी गहू, तूर, सोयाबीन असे धान्य उगवले जातात. ज्वार, बाजरा अँड मॉथ बीन्स आर ग्रोन इन रिजन ऑफ लो रेनफॉल. आता काय सांगितले की जिथे खूपच कमी पाऊस आहे त्या ठिकाणी ज्वार, बाजरी, मटकी ह्याचे धान्य घेतले जाते. ओके, to help crops to grow well, good seeds, fertile soil, sufficient sunlight and water are needed. According to the seasons, a variety of grains, fruits and vegetables are grown in a country. बघा काय दिलं आहे की कोणतंही पीक उगवण्यासाठी काय लागतं, तर चांगले बियाणे. ओके, गुड सीड्स म्हणजे चांगले बियाणे, चांगले बी जी आपण पेरतो ती लागते. त्यानंतर फर्टाईल सॉईल,
माती कशी पाहिजे तर सुपीक पाहिजे, चांगली माती पाहिजे. सफिशियंट सनलाईट, भरपूर प्रमाणात सनलाईट पाहिजे. अँड वॉटर आर नीडेड, आणि पाणी हे जर प्रॉपर मिळालं एखाद्या पिकाला तर त्या पिकाची वाढ खूप छान होते. अकॉर्डिंग टू द सीझन, म्हणजे आपल्या वेगवेगळ्या सीझनप्रमाणे, वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे आपल्या देशामध्ये धान्य, फळं, भाज्या ह्यांचे पीक घेतले जाते. Now try this. Visit the local fruit seller. Note down the names of the fruits sold in the shop. Discuss the following points with them. आता काय सांगितलं आहे की तुम्हाला एक फ्रूट सेलर म्हणजे एक फळ विक्रेता आहे त्याच्याकडे जायचं आहे आणि त्याला काही प्रश्न विचारणार आहात तुम्ही. ओके, आता त्याच्या शॉपमध्ये, त्याच्या दुकानात कोणकोणते फ्रूट्स तो विकतो ते तुम्ही बघणार आहात आणि काही प्रश्न त्याला विचारणार आहात. तर पहिला प्रश्न काय आपण बघूया. विच फ्रूट्स आर सोल्ड ऑल इयर अराउंड. तुम्ही त्याला विचारणार आहात की पूर्ण वर्षभर कोणते फळं तुमच्याकडे विकले जातात किंवा कोणते फळं वर्षभर असतात, हा प्रश्न तुम्ही त्याला विचारणार आहात. तर त्याचं उत्तर काय असणार आहे बरं, तुम्ही सांगा की कोणतं फळ वर्षभर आपल्याला मिळतं मार्केटमध्ये. विचार करा बरं, जे कायम फळवाल्यांकडे असतं कोणतं फळ असेल बरं, विचार करा. तर बनाना हे असं फ्रूट आहे जे तुम्हाला ऑल इयर अराउंड म्हणजे पूर्ण वर्षभर तुम्हाला मिळतं. त्यानंतर विच फ्रूट्स आर नॉट अवेलेबल इन द रेनी सीझन. कोणतं फळ रेनी सीझनमध्ये अवेलेबल नसतं. तर आता कोणते फळ रेनी सीझनमध्ये नसतात, तर आपण वॉटरमेलन बघूया, म्हणजे कलिंगड नसतं. त्यानंतर काही असे खूप अजून वेगवेगळे फळं आहेत जे रेनी सीझनमध्ये नसतात. विच फ्रूट्स आर सोल्ड इन समर. कोणते फळं समर सीझनमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये विकले जातात. तर तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये वॉटरमेलन असतं म्हणजे कलिंगड. त्यानंतर मँगो आहे, ओके, जो स्पेशल आहे समरमध्ये, आपण जो मेन फ्रूट एन्जॉय करतो तो आहे मँगो. ओके, नाव विच सीझन आर फ्रूट्स अवेलेबल इन प्लॅन्टी. कोणत्या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात फळं असतात. ओके, हा असे प्रश्न तुम्ही त्या फ्रूट सेलरला विचारणार आहात. इन विच सीझन डू वी गेट फिवर फ्रूट्स. आणि कोणत्या सीझनमध्ये तुम्हाला खूप कमी प्रमाणात फळं मिळतात. तर असे प्रश्न तुम्ही त्यांना विचारणार आहेत की कोणते फळं तुम्हाला वर्षभर मिळतात, कोणते फळं तुम्हाला या सीझनमध्ये मिळतात, कोणत्या सीझनमध्ये तुम्हाला जास्त फळं मिळतात, कोणत्या सीझनमध्ये कमी फळं मिळतात. हे असे प्रश्न तुम्ही त्या फ्रूट सेलरला विचारणार आहात. ओके, द अवेबिलिटी ऑफ फ्रूट्स व्हेरीज अकॉर्डिंग टू द सीझन. डिफरंट फ्रूट्स आर अवेलेबल इन डिफरंट सीझन. बघा, वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे तुम्हाला वेगवेगळी फळं मिळतात. आणि लक्षात घ्या मुलांना, प्रत्येक सीझनल फ्रूट म्हणजे प्रत्येक सीझनचा एक फ्रूट असतो, तो फ्रूट तुम्ही खाल्लाच पाहिजे, जो आपल्या हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नाव नेक्स्ट, यूज युअर ब्रेन पॉवर. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे. लुक ॲट द फ्रूट्स इन द पिक्चर. ओके, तुम्हाला पिक्चरमध्ये काही फळं दिलेली दिसत आहेत. मेक अ टेबल ॲज शोन बिलो ऑफ द फ्रूट्स दॅट आर अवेलेबल इन ईच सीझन. इन्क्लूड द नेम्स ऑफ द फ्रूट्स यू नो इवन इफ दे आर नॉट शोन इन द पिक्चर. बघा काय करायचं आहे, तुम्हाला एक टेबल तयार करायचं आहे आणि टेबलमध्ये 3 कॉलम करायचे आहेत. त्यामध्ये समर, रेनी सीझन आणि विंटर म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे 3 कॉलम तयार करायचे. त्यानंतर तुम्हाला जे फ्रूट्स दिले आहेत ते फ्रूट्स त्या कॉलममध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत त्या सीझनमध्ये. ओके, जसं समजा मँगो आहे तर मँगो कोणत्या सीझनमध्ये मिळतो तुम्हाला, तर समरमध्ये. ओके, नंतर बनाना तुम्हाला 3ही सीझनमध्ये मिळतो तर 3ही सीझन तुम्ही लिहा. पूर्वीचे काही ॲपल हे फक्त हिवाळा सुरू झाला की मिळायचं, पण आता ते वर्षभर ॲपल मिळतं. ओके, तर तुम्हाला जसं माहिती मिळेल त्याप्रमाणे तुम्ही त्या कॉलममध्ये ते फळ लिहिणार आहात. आणि जर चित्रात जे फळं दिसत आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर काही फळं आहेत, ओके, जे चित्रात नाही आहेत आणि तुम्हाला माहिती, तर तुम्ही त्यांची नावंसुद्धा त्या कॉलममध्ये लिहू शकता. व्हॉट्स द सोल्युशन. इरफान अँड सुप्रिया बॉट पोटॅटोज बिकॉज दे वेर व्हेरी चीप. इरफान आणि सुप्रियानी बटाटे विकत घेतलेत कारण ते खूप स्वस्त होते. बट दे आर टायर्ड ऑफ इटिंग पोटॅटो भाजी. पण त्यांना पोटॅटो भाजी खायला खूप कंटाळा आला आहे. तर आता तुम्हाला सांगायचं आहे त्यांना, सजेस्ट डिफरंट प्रिपरेशन्स ऑफ पोटॅटोज टू दॅम. आता पोटॅटोपासून वेगवेगळे कोणते पदार्थ तयार करू शकतात हे तुम्हाला त्यांना सुचवायचं आहे. तर पोटॅटो म्हटलं की सगळ्यात पहिले तर आलू वडा. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे पोटॅटो चिप्स. नंतर पोटॅटोचा शिरासुद्धा तयार करतात. नंतर पोटॅटोचा पुलावसुद्धा तयार करतात.
तर असे खूप वेगवेगळे आयटम्स आहे जे बटाट्यापासून तयार करतात. आणि तुम्हाला माहिती आहे की बटाटा हा सगळ्या मुलांचा आणि बरेच जणांचा खूप फेवरेट फूड आयटम आहे. तर ह्याचे वेगवेगळे डिश तयार केल्या जातात. नुसतं बटाटा म्हटलं की बटाट्याची भाजी नाही, तर वेगळे पदार्थसुद्धा त्याच्यातून तयार केले जातात. ओके. Now next, can you tell? The map given below depicts famous food items from Maharashtra and its adjoining states. Study the map and complete the table given below. तुम्हाला बघा महाराष्ट्राचा मॅप दिला आहे आणि महाराष्ट्र आणि त्याचे नेबरिंग स्टेट म्हणजे आजूबाजूला जे राज्य आहे त्या स्टेटमध्ये कोणकोणते पदार्थ मिळतात हे तुम्हाला दिलेले आहे. तर आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला इथे काय दिलं आहे, ड्रॉ अ टेबल लाईक द वन शोन बिलो. तुम्हाला जो टेबल दिला आहे त्याप्रमाणे ड्रॉ करायचं आहे. मेक अ लिस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट और स्टेट्स अँड देअर फेमस फूड आयटम्स. आता तुम्हाला 3 कॉलम तयार करायचे आहेत, डिस्ट्रिक्ट किंवा स्टेट, फूड आयटम्स आणि मेन इन्ग्रेडियंट. ओके. फाइंड आउट विच ग्रेन, फ्रूट, व्हेजिटेबल these items are made from and write that in the third column. आता हे तुम्हाला स्वतःहून करायचं आहे. आपण उदाहरण घेऊया. तर समजा तुम्हाला इथे दिसते नाशिक या सिटीमध्ये मांडे तयार केले जातात. नंतर ठाण्यामध्ये राईस भाकरी आहे. ओके. नंतर अहमदनगरमध्ये ज्वार भाकरी आहे. तर नंतर इथे उस्मानाबादमध्ये पीनट चटणी आहे. तर आता फॉर एक्झाम्पल आपण पीनट चटणी बघूया. तर उस्मानाबादमध्ये पीनट चटणी तयार केली जाते. तर तुम्ही कॉलममध्ये कसं लिहिणार, तर डिस्ट्रिक्ट किंवा स्टेटमध्ये तुम्ही लिहिणार उस्मानाबाद. त्यानंतर फूड आयटम्समध्ये तुम्ही लिहिणार कोणतं फूड आयटम तयार होतो उस्मानाबादमध्ये, तर पीनट चटणी. आणि पीनट चटणी म्हणजे शेंगदाण्याच्या चटणीचं मेन इन्ग्रेडियंट काय, मेन पदार्थ काय ज्याच्यातून ती चटणी तयार केली जाते, तर ते आहे पीनट म्हणजे शेंगदाणा. तर मेन इन्ग्रेडियंट आहे पीनट. ओके. तसे प्रत्येक पदार्थ तुम्ही घेणार आहात प्रत्येक सिटीमधले आणि मग कोणतं पदार्थ फेमस आहे त्या सिटीमध्ये ते लिहायचं आहे आणि ते पदार्थाचं मेन इन्ग्रेडियंट काय आहे ते सुद्धा लास्ट कॉलममध्ये लिहून काढणार आहात. ओके. तर तुम्ही हा अभ्यास करणार आहात, हा चार्ट तुम्ही पूर्ण तयार करणार आहात. नाव नेक्स्ट, the main crop grown in any region is used to make various items in that region. For example, jowar is grown on a large scale in the plateau region of Maharashtra. बघा काय दिलं आहे त्याने की प्रत्येक प्रदेशामध्ये एक मेन अन्न असतं. ओके. एक मेन क्रॉप असतं आणि त्या मेन क्रॉपपासून वेगवेगळे डिशेस आपण तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल त्याने एक उदाहरण दिले की आता महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये कोणकोणते पदार्थ जास्त प्रमाणात तयार केले जातात ते पाहूया आपण. जसं तिथे ज्वारचं पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं म्हणून तिथे ज्वारीपासून कोणकोणते वेगवेगळे डिश तयार होतात, तर हुरडा आहे, लाया आहे, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे, आंबील, धपाटे, धिरडे हे सगळे पदार्थ या ज्वारीपासून तयार केले जातात आणि ते त्या प्रदेशामध्ये आपल्याला एन्जॉय करायला मिळतात. ओके. आता हे जे पदार्थ दिले आहेत तर बरेचसे पदार्थ तुम्हाला माहीत असतील, बरेचसे माहीत पण नसतील. तुम्ही घरी विचारा, आजी आहे, आई आहे, त्यांना तुम्ही विचारा की हे कोणते पदार्थ आहे आणि तुम्हाला ते दाखवायला नक्की सांगा. Now next, in Konkan and in the coastal region, rice, coconut and coconut oil are widely used. बघा कोकणामध्ये किंवा कोस्टल रिजन म्हणजे किनारपट्टीवरती राईस, तांदूळ, कोकोनट, नारळ किंवा नारळाचं तेल हे जास्त प्रमाणात का वापरतात, म्हणजे हे वापरलं जातं. ओके. त्याच्या मागचं कारण की त्याचं पीक त्या ठिकाणी जास्त प्रमाणात येतं म्हणून ते पदार्थ तिकडे जास्त वापरले जातात. In central Maharashtra, jowar, bajra, groundnut, soybean, sesame and mustard are commonly used. बघा काय दिले की महाराष्ट्राच्या मध्य भागामध्ये ज्वार, बाजरी, शेंगदाणे, त्यानंतर सोयाबीन, तीळ, नंतर मोहरी हे जास्त प्रमाणात वापरले जातात कारण ह्यांचं पीक तिकडे जास्त येतं. Note that this variety in crops is due to the change in climate and soil. The crops grown in the region determine the diet of the people in that region. बघा काय दिलं आहे की वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या क्लायमेट, वेगवेगळ्या वातावरणाप्रमाणे, तिथल्या सॉईलप्रमाणे, तिथल्या मातीप्रमाणे वेगवेगळे धान्य उगवले जातात. ओके. सेम धान्य सगळ्या ठिकाणी उगवलं जात नाही. ज्या धान्याला जे वातावरण सुटेबल आहे त्या ठिकाणी ते उगवलं जातं. ओके. Do you know
तुम्हाला हे माहीत आहे का? सम फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स विच वर प्रिव्हियसली अवेलेबल ओनली इन अ सर्टन सीझन आर नाव अवेलेबल ऑल इयर अराउंड. देर आर सेव्हरल रिझन फॉर दिस. बघा, काही फळं, काही भाज्या जे पूर्वी तुम्हाला अमुक एक सीझनमध्येच मिळायचे, ओके, पण आता ते वर्षभर तुम्हाला मिळतात. त्याच्या मागचं कारण काय आहे ते आपण पाहूया. पहिले, अवेबिलिटी ऑफ वॉटर थ्रूआउट द इयर. बघा, आता पूर्वी कसं की पूर्वी शेतकरी फक्त पावसाळ्याच्या पाण्यावरती डिपेंड होता, ओके. पण आता जसं टेक्नॉलॉजी वाढलेली आहे त्याप्रमाणे आपण पाणी वर्षभर उपलब्ध करून घेऊ शकतो. तर पाणी वर्षभर उपलब्ध असल्यामुळे आपल्याकडे एखादी भाजी आहे किंवा एखादं फळ आहे ते आपल्याला वर्षभर ते मिळू शकतं. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे, त्यांनी दिलं आहे की अवेबिलिटी ऑफ इम्प्रूव्ह सीड्स. तुम्हाला सुधारित बियाण्यांची उपलब्धता आहे आता, ओके. आपण चांगल्या क्वालिटीचे बियाणे मार्केटमध्ये मिळतात, तर आपण ते वापरून चांगल्या प्रमाणात पीक घेऊ शकतो, ओके. जे पीक 12 महिने येऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट काय दिलं आहे की इम्पॉर्टिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. बघा, जगाच्या वेगवेगळ्या भागातून येणारी फळे व भाज्या, म्हणजे आपण आपल्या जगातून कुठूनही आपण फळं मागवू शकतो, ओके. जसं बरेच फ्रूट्स जे आहेत जे आपण मॉल्समध्ये म्हणा किंवा मार्केटमध्ये म्हणा आपण पाहतो, जे आपले इंडियन फ्रूट्स नाही, जसं ड्रॅगन फ्रूट आहे ना, तर किवी आहे, हे फळं आपले भारतीय फळं नाही आहेत, हे आपण बाहेरच्या देशातून ते मागवतो आणि तुम्ही ते एन्जॉय करू शकतात. नेक्स्ट काय आहे, फास्टर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज. म्हणजे काय, तर जलद वाहतुकीची सोय. आणि जलद वाहतूक असल्यामुळे तुम्हाला कोणतंही फळं किंवा कोणतीही भाजी ऑन टाईम तुमच्यापर्यंत ती पोचते, म्हणजे तुम्हाला ती वेळेवर अवेलेबल होते, ओके. तर हे सगळे कारण आहेत ज्यामुळे पूर्वी काही फळं किंवा भाज्या जे फक्त त्या सीझनमध्ये मिळायचे, तर आता ते काही फळं किंवा काही भाज्या हे वर्षभर आपल्याला उपलब्ध असतात. नाव नेक्स्ट, यूज युअर ब्रेन पॉवर. Suppose you are not able to get food items made from jawar, bajra, wheat, rice and corn. Think of the food items that you will have to eat. In that case, make a list of such items. काय दिलं आहे की तुम्हाला ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ व मका या धान्यांपासून तयार केलेले पदार्थ खायला मिळणार नाहीत असे समजा. मग तुम्हाला कोणते पदार्थ खावे लागतील याबद्दल विचार करा आणि त्याची यादी करा. आता हे तुम्ही स्वतःच डोकं लावायचं की समजा हे जे धान्य आहे त्यापासून जर तुम्हाला पदार्थ मिळतच नाही आहे, ओके, मग त्यापासून पदार्थ खायला नाही मिळते, मग तुम्ही दुसरे कोणते पदार्थ खाणार आहेत ह्याच्या व्यतिरिक्त हे तुम्हीच विचार करायचा आहे आणि तुम्ही लिहायचं आहे, ओके. ही छोटी छोटी ॲक्टिव्हिटी आहे या लेसनमध्ये आणि खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही या ॲक्टिव्हिटीसाठी तुमच्या घरच्यांची मदतसुद्धा घेऊ शकतात. नाव नेक्स्ट, ऑलवेज रिमेंबर. एक नेहमी लक्षात ठेवा, अ रिजन्स क्लायमेट, सॉईल, वॉटर अँड पीपल्स नीड डिटरमाइन द क्रॉप्स दॅट आर ग्रोन इन दॅट रिजन अँड ऑल्सो द स्टेपल राईट. काय दिलं बघा, प्रत्येक प्रदेशातील हवामान, ओके, त्यानंतर तिथली माती, पाणी आणि आपली गरज यावर कोणती पिके होणार ते ठरते. त्यानुसार आपल्या आहारात कोणते प्रमुख अन्न असणार हे सुद्धा ठरते. म्हणजे तुम्ही कोणत्या पण प्रदेशात जा तर त्या प्रदेशामध्ये त्या वातावरणाप्रमाणे अमुक एक पीक उगवलं जातं आणि ते पीक तिथल्या लोकांचं महत्त्वाचं म्हणजे प्रमुख अन्न, मेन अन्न असतं. नाव व्हॉट वी हॅव लर्न. आपण काय शिकलो, डायव्हर्सिटी इन फूड आयटम्स. काय कळलं आपल्याला की आपल्या या देशामध्ये अन्नपदार्थामध्ये काय आहे तर विविधता आहे. फूड आयटम्स व्हेरी अकॉर्डिंग टू द रिजन, ओके. प्रदेशानुसार अन्नपदार्थात विविधता तुम्हाला दिसते. द अवेबिलिटी ऑफ ग्रेन्स, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स डिपेंड्स ऑन द सीझन. अन्नधान्य, फळे व भाज्यांच्या ऋतूनुसार उपलब्धता असते. आणि नंतर लास्ट पॉईंट काय आहे, द व्हेरियस फूड आयटम्स इन महाराष्ट्र अँड द नेबरिंग स्टेट. की आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या शेजारच्या राज्यामध्ये वेगवेगळे अन्नपदार्थ आपल्याला मिळतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा मुलांना की जेव्हा आपण इंडियामध्ये कुठेही फिरतो किंवा कुठेही इंडिया किंवा आउट ऑफ इंडिया जिथे आपण जातो तिथल्या वेगवेगळ्या डिशेस असतात, स्पेशल डिश असते, ओके. तर ती डिश नक्की एन्जॉय करा आणि माहितीही काढा की ही डिश कशापासून तयार झाली आहे, त्याचं मेन इन्ग्रेडियंट काय आहे ते, ओके. तर इथे हा लेसन संपलेला आहे आणि तुम्ही हा लेसन रीड करणार आहात आणि ह्याच्याशी रिलेटेड जे हार्डवर्ड्स आहेत ते तुम्ही लर्न करणार आहात.